नमस्कार मित्रांनो, चला मराठी टॅली शिकूया. या सिरीज मधला पाठ क्रमांक 3 आज आपण बघणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण टॅली डाउनलोड आणि इन्स्टॉल पाहिलं. दुसऱ्या पार्टमध्ये आपण कंपनी बनवणे, कंपनी डिलीट करणे, बदल करणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण 2 नंबरच्या पार्टमध्ये पाहिलेत. आज 3 नंबरचा पार्ट महत्त्वाचा आहे आणि पूर्णतः टॅली इथूनच खरी कामाला सुरुवात होते. तर आज आपण बघणार आहोत गेटवे ऑफ टॅली यामध्ये क्रिएट. आता ज्यावेळेस आपण क्रिएटला जाऊ त्यावेळेस इथं आपल्याला ग्रुप आणि लेझर असे दोन ऑप्शन आपल्याला दिसतात. तर ग्रुप कशाला म्हणायचं आणि लेझर कशाला म्हणायचं तर यातला एक फरक आपण अगोदर थोडक्यात समजून घेऊया. तर ग्रुप हे टॅलीने अगोदर तयार करून दिलेले असते. जसे की बघायचे असले तर मी दाखवण्यासाठी अल्टरमध्ये जातो आणि ग्रुपला जर आपण क्लिक केलं तर इथं तुम्हाला ग्रुपचे नाव दिसायला सुरुवात होते. 34 ग्रुप असतात यामध्ये. म्हणजे कुठल्याही प्रकारचं खातं तयार होत असताना टॅली ही ग्रुपला विचारते. म्हणजे प्रत्येक खातं एक ग्रुपनुसार तयार होतं किंवा असं म्हणा की प्रत्येक खातं हे व्यवस्थितच ग्रुपमध्ये गेलं तरच आपली टॅली व्यवस्थित काम करते. नाहीतर आपण काम करू शकत नाही किंवा मग रॉंग एंट्री होण्याची शक्यता दाट आहे. तर महत्त्वाचा पार्ट समजून घ्यायचा आहे आपल्याला की लेझर कशाला म्हणायचं. आता लेझरला मराठीमध्ये खातं पान असं म्हणलं जातं. तर खातं पान हा शब्द ऐकायला थोडासा जड आहे. लेझर सोपा आहे. जर उदाहरण पाहायचं म्हणलं तर किराणा दुकानदार असो किंवा कुठलाही दुकानदार असो त्याच्याकडे तो हिसाबाची एक वही ठेवलेली असते आणि हिशोबाची वही ठेवलेली तुम्ही जर बघायला भेटली तुमच्या जवळचं कोण जर असेल तर त्याच्यामध्ये बघा प्रत्येक जो माल त्यांनी उधार विकलाय त्याचं वरचे एक टायटल त्यांनी त्याचं नाव टाकलेलं असतं आणि त्या कुठल्या महिन्याला त्याला उधार दिले, किती रुपये दिले हे त्या पानावर ते लिहून घेतलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट जर पाहिली तर काही दुकानदार सुरुवातीलाच त्या रजिस्टरवर इंडेक्स लिहून टाकतात की कुठला खातेदार किती नंबरच्या पानावर म्हणजे पटकन तो सापडला जाईल. तर यालाच खातं असं म्हणलं जातं. पण आपल्याला टॅलीमध्ये हे अगोदर तयार करावं लागतं की कोणाच्या नावाचं खातं बनवायचं. तर मग सुरुवातीला आपण खातं बनवायला शिकू. पण कुठलंही खातं हे टॅलीमध्ये ग्रुपनुसार काम करतं. म्हणजे जर समजा आता माझ्या दुकानाचं बँक अकाउंट जर असलं तर बँक अकाउंटचं खातं बनवताना आपण त्या खात्याला कुठला ग्रुप द्यायचा आहे हे आपण ठरवायला पाहिजे. तर चला आपण सुरुवात करूया क्रिएट पासून. क्रिएट वर क्लिक करू आपण आणि जसे की तुम्हाला मी दाखवले ग्रुप हे ऑलरेडी तयार असतात. 34 ग्रुप असतात ते व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर आपण जाऊ लेझरवर. लेझरवर क्लिक केल्याच्या नंतर आपण एंटर दाबू. इथं एंटर दाबल्यानंतर पहा तुम्हाला इथे एक नेम तुम्हाला त्या खात्याला काय नाव द्यायचं आहे. ते एक उदाहरण घेऊ की माझ्या दुकानाचं एक बँकेचं खातं आहे. मी इथं टाकणार हे ऑब्लिक सी टाका अथवा नका टाकू पण अकाउंट असं टाकलं तर छान दिसतं सगळं. आता हे झालं खात्याचं नाव. तर खात्याचं नाव झाल्याच्या नंतर आपण खाली येऊ आणि खाली इथं तुम्हाला ह्या अंडरमध्ये टॅली ऑटोमॅटिक घेऊन येते आणि इथं तुम्हाला ते 34 ग्रुप परत ओपन केले जातात. आता पहा खात्याचं नाव काय आहे? SBI बँक. तर मग हे खातं कुठल्या ग्रुपमध्ये जाणं अपेक्षित आहे? तसं बँकेचे पहा इथं 1, 2, 3 आणि 4 असे म्हणजे 3 ग्रुप दिलेले आहेत बँकेचे. त्यातलं बँक अकाउंट जर घेतलं आणि एंटर जर दाबलं मी तर तो बँकेचं डिटेल्स तुम्हाला विचारायला सुरुवात करतो की तुमचा जे पण खातं आहे तुमच्यावालं त्या खात्याचा तुम्ही इथं नंबर भरा. एक डमी नंबर भरूया आपण याच्यामध्ये. 2 नंबरला एंटर दाबल्यानंतर तो विचारतो IFSC कोड आहे का? तर ॲक्चुअल जर काम करत असेल आपण तर IFSC कोड टाकावाच लागतो कारण की पुढे व्यवहारात आपल्याला अडचण येणार नाहीये. तर मी एक डमी टाकतोय. SBIN 0003407 असं टाकलाय. पहा आता बरोबर आलाय. स्विफ्ट कोड जर पासबुक जर असेल त्याच्यावर सगळं अवेलेबल आहे. बँकेच्या नावाची गरज नाही आपण कारण की आपण खातच बँकेच्या नावाने देऊन टाकले. ब्रांच आता कुठली आपण ठरवू शकतो. समजा ही ब्रांच नाशिकची. खाली आल्यानंतर आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये सेट अल्टर कॉन्फिगरेशन इथं जर मी येस केलं तर तो विचारतोय तुम्हाला चेकबुक आहे का आपल्याकडे. आता
आता चेकबुक जर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणा, येस करा आणि खाली या. तो विचारतो चेकबुक, आपण येस केल्यामुळे काय झाले की तुम्हाला चेकबुकची जी दिले तुमच्याकडे ते पाहायचे आणि त्याच्यावर सिरियल नंबर टाका. जसे की माझ्या चेकबुकवर समजा 001234 असा नंबर आहे, एंटर दाबले मी आणि 2 किती नंबर पर्यंत येतं. एक चेकबुक शक्यतो मला वाटतं 50 चेक असतात, तर 000012 84 करू आपण पाहू. एक काउंट झाली, 83 करावं लागतं आपल्याला, 83 आणि आपण सॉरी करूया आपण. झिरो झिरो 1234 पुढचा नंबर टाकू आपण 001283. 50 चेक झाले. काय चेकबुकला नाव असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता आणि एंटर दाबायचे आपल्याला. चेकबुकचं झाले. आपल्याला प्रिंटिंग जर चेकची करायचं असेल तुम्ही ती येस करा. आपण नंतर पार्ट पाहू पुढचा तो आज, कारण की आपण खाते बनवायला शिकतोय तर त्यात आले म्हणून आपण ते बघितले. त्याच्यानंतर मेलिंग डिटेल्स, ॲड्रेस हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. आता जर तसं जर पाहिलं पूर्ण टॅलीच्या याच्यामध्ये खात्यामध्ये तर 3 गोष्टीला ॲड्रेस देणं कंपल्सरी. जसे की बँक कुठली, मग ती कोणती असो, तुमची सेव्हिंग बँक असो, करंट खाता असो किंवा तुम्ही एखाद्या बँकचं लोन बी घेतलेलं असो, तर तुम्हाला त्याचा ॲड्रेस भरणं ॲड्रेस भरला पाहिजे थोडक्यात, की कळतं आपल्याला व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट जे 2 महत्त्वाचे पार्ट आहेत अकाउंटमध्ये किंवा टॅलीमध्ये शिकताना, क्रेडिटर आणि डेबिटर्स. क्रेडिटर्स आणि डेबिटर्स यांचे पण ॲड्रेस आपल्याला महत्त्वाचे. ह्या 3 गोष्टीला ॲड्रेस पाहिजे. बाकीला तुम्ही ॲड्रेस टाका, नका टाकू, काही माहिती नाही. पण बँक्स, क्रेडिटर्स आणि डेबिटर्स यांना ॲड्रेस आपल्याला टाकणं गरजेचं आहे. तर पहा आपण इथं ॲड्रेस टाकू. नाशिकची शाखा आहे तर नियर समजा असं काहीतरी करू आपण, बस स्टँड नाशिक, एंटर दाबू. स्टेट महाराष्ट्राचं आहे. पिनकोड काय असेल तुमच्या भागातला तुम्ही तो टाका, एंटर दाबा. ओपनिंग बॅलन्स हा एक इश्यू येऊ शकतोय, पण आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बघूया, कारण की आज आपण फक्त खातं बनवायला शिकतोय. तर ओपनिंग बॅलन्स जो हा भाग आहे तो एंटर दाबून तसंच पुढे घ्यावा, त्यात काही टाकू नये सध्या. येस केलं मी तर खातं तयार झालं. आता मला तयार झालं खातं बघायचंय तर मी एस्केप दाबतोय. थोडक्यात मागे येतोय आपण आणि आपण येऊ सध्या अल्टरमध्ये येऊ. तसे तर सगळे खाते जे पाहायला भेटतात ते चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये पाहायला भेटतात. आपण कुठलं खातं कुठं बनवलंय जर मला बघायचं असेल तर मी येणार चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये, एंटर दाबतो मी याला आणि आपण जाऊ लेझरला. लेझरला गेल्यानंतर पहा प्रत्येक ग्रुपची एक हेडिंग दिलेली आहे. जसे की बँक अकाउंटची एक ग्रुप आहे टॅली मधला आणि त्या हेडिंग अंतर्गत किती तुमचे बँक अकाउंट याच्यामध्ये तयार आहेत. तुम्ही याला क्लिक करून उघडून एंटर दाबून बघू शकता. इथंच त्यात बदल करायचा असला तर बदल पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुमच्याकडून काही चुकलं असेल, काही टाकायचं राहिलं असेल तर तुम्ही चार्ट ऑफ अकाउंट मधून पण बदल करू शकता. आपण वापस जाऊ. तर चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे आपण तयार केलेल्या पूर्ण खात्याचा एक प्रकारचा चार्ट असतो, की कुठल्या ग्रुप अंतर्गत कुठलं खातं बनलेलं आहे. समजा मी इथं बघतोय लेझर मध्ये आलोय आणि मला बँक अकाउंट मध्ये मी तयार केलं खातंच दिसत नाही, याचा अर्थ कम्प्लिटली त्याचा ग्रुप काय झालेला आहे, चुकलेला आहे. मग तुम्ही ते खातं उघडून बघू शकता आणि त्याचा ग्रुप दुरुस्त करून परत याला सेव्ह करून ठेवू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जर ह्या खात्याला मला डिलीटच करायचे तर त्यासाठी टॅलीने एक सेपरेट ऑप्शन दिलेला तुम्हाला, अल्टर. मग अल्टर मध्ये या. आपण काम करतोय लेझरवर, ग्रुप बनवायचे शक्यतो गरज पडत नाहीये सध्या तरी आपल्याला. पण जर बनायचं असलं तर आपण ग्रुप कसा बनवायचा हे पण नंतर शिकू. पण ग्रुपचा आज बनण्याच्या भानगडीत आपल्याला पडायचंच नाहीये. तर आपण साधं साधं आज लेझरवर काम करतोय. लेझरवर येऊया आपण. इथं तुम्हाला दिसतील 3. आपण म्हणताना आपण तर बनवलं होतं फक्त SBI बँकेचं.
आणि इथं कॅश आणि प्रॉफिट अँड लॉसचं खातं इथं कसं काय दिसायला लागलंय? तर त्याचं असं आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस नवीन कंपनी बनवता ना, तर डिफॉल्ट म्हणजे टॅली आपोआप तुम्हाला कॅश आणि प्रॉफिट लॉस हे 2 खाते ऑटोमॅटिकली बनवून देते. त्याच्यामुळे तुम्हाला ती बनवायची गरज नाहीये. आपण बनवलेलं आहे SBI बँकेचं. मी याला ओपन करतोय आणि काही कारणास्तव माझ्याकडून चूक झाली आहे किंवा माझ्याकडून डबल तयार झाले. काही पण असो, काही इश्यू असो. डिलीट करण्याचा एकच शॉर्टकट आहे टॅलीमध्ये, पूर्ण टॅलीमध्ये Alt प्लस D. मग तुम्ही ती कंपनी डिलीट करायला वापरा, खातं डिलीट करायला वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही. मग मी कीबोर्डवरचा Alt दाबून धरतोय आणि D दाबून तो विचार तुम्हाला खातं डिलीट करायचंय का? तर तुम्ही त्याला येस म्हणा, नसेल करायचं तर नो म्हणा. मग आपण याला येस करूया. तर बघितलं तुमचं त्याला खातं गायब झालेलं आहे. आता परत बनवण्यासाठी तुम्ही क्रिएट इथून वापरा, काही अडचण नाहीये. किंवा परत पहिला जो मार्ग होता तिथून वापरा, काही अडचण नाहीये. मी लिस्ट ऑफ लेजर मध्ये क्रिएटला आलो, एंटर दाबलं, नवीन पुन्हा इथं लेजर क्रिएशन नावाचा जो आहे तो इथं आला. आता टॅली मधला 2 नंबरचा जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे क्रेडिटर्स आणि डेबिटर्स. आता क्रेडिटरची व्याख्या आणि डेबिटरची व्याख्या जर थोडक्यात सांगायची म्हणलं तर मी ॲज एक दुकानदार आहे. मी ज्या ज्या व्यक्तीकडून माल घेतोय किंवा पैसे घेतोय ते आपले क्रेडिटर झाले. मी मध्ये ठेवा आपल्या स्वतःला. असं समजा की आपलंच दुकान आहे. आपण ज्याच्याकडून माल आणतोय किंवा पैसे उसने आणतोय, कोणीही असो, तो आपला झाला क्रेडिटर्स. आपण ज्याला माल विकतोय किंवा ज्याला आपण पैसे उसने देतोय, उधार देतोय, तो आपला झाला डेबिटर्स. तर थोडक्यात जर पाहिलं तर लेफ्ट हँड क्रेडिटर्स आणि राईट हँड डेबिटर्स मध्ये स्वतःला ठेवायचं. दुकान ॲज अ दुकानदार म्हणून जर विचार केला तर क्रेडिटरची व्याख्या माझ्या पद्धतीने एवढीच एकदम सोपी आहे की ज्याच्याकडून आपण माल, पैसे, वस्तू काही पण आणतोय, उधारीवर आणू, कशावर बी आणू, तो आपला दुकानाचा क्रेडिटर झाला. ज्याला आपण माल, पैसा काय पण देतोय, तो आपण त्याला उधार देतोय, तो झाला आपला डेबिटर. घेणेदार, देणेदार हे शब्दाच्या भानगडीत पडण्याची गरजच नाही. क्रेडिटर म्हणलं की लक्षात आलं पाहिजे आपण त्याच्याकडून काहीतरी आणलंय, तो आपला क्रेडिटर झालाय. म्हणजे आपल्याला देणं आहे उद्या त्याला. डेबिटर म्हणजे आपण त्याला दिलंय, त्याच्याकडून आपल्याला घ्यायचंय. साधं आणि सोपं आहे. एवढं ध्यान ठेवायचं. त्याच्या व्याख्या पाठ करा आणि भानगडी पाठ करण्याच्या याच्यात पडायचंच नाही. क्रेडिटर आणि डेबिटर या दोनच गोष्टी ध्यान ठेवायच्या. ज्याच्याकडून आणतोय तो क्रेडिटर आणि ज्याच्याकडे देतोय तो आपला डेबिटर. चला आपण इथे क्रेडिटर बनायला शिकूया आपण. तर आपण ज्यावेळेस डमी काम करतोय म्हणजे आपण काय ऍक्च्युली क्रेडिटर्स आणि डेबिटरची नावं आपल्याला माहित नाहीत, आपलं दुकान नाहीये, त्याच्यामुळे आपण डमी करतोय. तर डमी करताना मला असं वाटतं की तुम्ही काय करायला पाहिजे, इथं CR लिहा. CR चा अर्थ होऊन जाईल क्रेडिटर्स. तुम्हाला जे पण नाव टाकायचं ते टाका. गणेश किराणा करू आपण किंवा इलेक्ट्रॉनिक्स करू आपण. कंपनी आपली सुयश कम्प्युटर नावाची, NIC. AC टाकणं गरजेचं आहे, नाही टाकलं तरी चालतंय, पण तुमचं खातं दिसताना सुंदर दिसेल एवढ्याचे फक्त, बाकी काही नाही त्याचं. तर CR गणेश इलेक्ट्रॉनिक्स मी नाव टाकते. CR का टाकलं लक्षात आलं का? कारण की मला व्यवहार करताना कळलं पाहिजे हा आपला कोण आहे, क्रेडिटर्स. कारण की खाते एकदा लंबट तयार झाले की मग कळत नाही ना क्रेडिटर कोणता आणि डेबिटर कोणता, कारण की आपण तर डमी व्यवहार करतोय. CR गणेश ट्रेडर नाव घेतलंय. खाली आल्यानंतर मित्र इथं जे अंडर मध्ये तुम्हाला पहिलं सांगितलं की कुठल्या ग्रुपमध्ये जायला पाहिजे. तर क्रेडिटर आणि डेबिटरचे जर पाहिलं खाली या इथं तुम्हाला दिसून जाईल सेंडरी क्रेडिटर्स आणि त्याच्या खालोखाल असतं सेंडरी डेबिटर्स. तर आपण इथं सेंडरी क्रेडिटर्सला एंटर करूया. आता हे मेंटेन बिल बाय बिल एक येतं याच्यामध्ये. तर आपण जो पहिला पार्ट शिकतोय त्याच्यात मेंटेन बिल बाय बिल करायची काही आवश्यकता नाहीये. आपण त्याच्यापेक्षा सेपरेट व्हिडिओ करूया आपण मित्र. सध्या आपण इथं नो करून घेऊया कारण की आपण पहिल्यांदा शिकतोय ना, त्याच्यामुळे आपल्याला ही अडचण येईल. आपण याला नो करूया. बाकी तुम्हाला डिफॉल्ट क्रेडिट पेड वगैरे ते ऑटोमॅटिक करून गायब होऊन जाईल. नंतर आपण बदलून त्याला येस करून शिकूया काय असतं मेंटेन बिल बिल. पहा इथं नेम आणि ऍड्रेस मध्ये त्याचं परत नाव आलंय. एंटर घेऊया आपण. ऍड्रेस आता मी तुम्हाला सांगितलं क्रेडिटर आणि डेबिटरला ऍड्रेस गरजेचा आहे, कारण की ज्यावेळेस त्याचं बिल प्रिंटिंग होईल त्यावेळेस आपलं कळलं पाहिजे हा कुठं आलाय. तर लिहूया आपण नियर HDFC बँक, मामा चौक, पैठण.
आपण याच्याकडून माल विकत घेतोय. 2-3 लाईन असतात ऍड्रेस लिहिण्यासाठी लिहा. महाराष्ट्रातला आहे का तर महाराष्ट्र करा. आपण दुसऱ्या राज्याचे बनवतो, काय अडचण नाही. पिनकोड काय पण टाका, काय प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस ओरिजिनल काम करताय त्यावेळेस ओरिजिनल पिनकोड टाका. प्रायव्हेट बँक डिटेल, जर याचं बँक डिटेल घ्यायचं असेल तर तुम्ही इथे याला येस करू शकता, काय अडचण नाही. जसं तुम्ही याला येस केलंय तसं तो विचारतोय की तुम्ही याच्यासोबत पेमेंट कसं वापरताय, म्हणजे रिफंड करताय का चेक देताय का UPI द्वारे पेमेंट करताय. तुम्हाला जे बी पॉसिबल असेल ते करा. रिफंड ट्रान्सफर मध्ये काय होतंय मित्रांनो, ऑटोमॅटिकली अमाऊंट जसं कमी जास्त होत तसं NEFT RTGS वगैरे या मोड मध्ये ऑटोमॅटिक पेमेंट जाते. UPI असेल तर UPI करा. नवीन अपडेट झाले, पहिले टॅली मध्ये UPI नावाचा ऑप्शन नव्हता. रिफंड ट्रान्सफर करूया आपण याला. तो विचारतो खाते नंबर भरा, याचा खाते नंबर तुमच्याकडे जो पण असेल तो. IFSC कोड लागणारच आहे, कारण की आपण त्याचं पेमेंट करायच्या पार्ट टाइमला अडचण येऊ नये. SBIN 003407 दाबा. बँक तिथे बँक अवेलेबल नाही आहे, न्यू बँक करा. एंटर दाबा. बँकेचं नाव लिहा. स्टेट बँक ऑफ इंडिया. शॉर्टकट मध्ये तरी चालतंय पण लिहा. पॅन नंबर असेल तर पॅन नंबर भरा. तर पहा आपण बनवायला शिकलो ते क्रेडिटर साठी काय काय लागते आपण बनवायला शिकलो. एंटर दाबा. तुम्हाला परत सांगतो ओपनिंग बॅलन्स टाकायचं नाहीये. आपण ओपनिंग बॅलन्स कधी टाकलं तर हे आपण एक त्याचा व्हिडिओ बनवणारच आहोत, त्यावेळेस आपण तर पाहूयात. आता त्याच्याशी काही घेणं देणं तुम्हाला नाहीये. एंटर दाबा. तुम्ही खात्याला सेव्ह करायचंय का, तुम्ही याला करून टाका येस. हे झालं तुमचं खातं सेव्ह. तुम्हाला परत सांगितलंय आपण तयार केलेलं खातं बघण्यासाठी आपल्याला जायचंय चार्ट ऑफ अकाउंट्स मध्ये. इथे या, लेजर वर या आणि बघा सेंडरी क्रेडिटर ह्या ग्रुपच्या खाली आपण जो CR गणेश, काय चुकलं असेल माझं नाव इथं, समजा गणेशच्या ऐवजी पहा याच्या ऐवजी झाले आणि इथं दिसायला लागले, काय अडचण नाही. इथूनच दुरुस्त करून घेऊया याला. एंटर दाबूया आणि माझं जे पण काही इथं चुकलं होतं त्याला मी इथून दुरुस्त करतो. एच असं पाहिजे होतं मला नाव. एंटर दाबूया. इंटर 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 आणि याला करतो सेव्ह. गणेश इलेक्ट्रॉनिक्स बदलत नाही ना. तर चार्ट ऑफ अकाउंट हे टॅलीचा आत्मा आहे थोडक्यात. जर खात्याच्या बाबतीत बघायचं झाले की कुठल्या ग्रुपांतर्गत कुठले खाते बनलेले आहेत, तर जर पाहिलं तुम्ही बघा असेट्स म्हणजे स्वतःच्या मालमत्तेचे खाते वेगळे झालेत. लायबिलिटीज म्हणजे आपल्या मागची देणी. लोन्स आपण कोणाकोणाचे लोन घेतलेत ते सिक्युअर मध्ये का अनसिक्युअर मधले ते, असं प्रत्येक ठिकाणचं खातं इथं तयार येऊन पडतं. मागं जाऊया आपण. तसे प्रॅक्टिस साठी तुम्ही 2-3 CR बनवून पहा, 2-4 DR म्हणजे डेबिटर बनवून पहा, बँकेचे खाते बनवून पहा. कुठल्याही प्रकारचं खातं बनवा, काय अडचण नाही. आपण क्रिएट मध्ये जाऊया आणि इथं करूया आपण लेजर. आणखीन एक खातं बनवून पाहूया. जसे की माझ्या दुकानाचं भाडे, लाईट बिल आहे, शॉप रेंट आहे, होम रेंट आहे. तर ह्या पूर्णाला म्हणतात खर्च. तर खर्चासाठी डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स असे 2-3 खाते आहेत त्याच्यामध्ये. कुठलाही वापरा, काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्यानुसार इनडायरेक्ट आणि डायरेक्ट याच्यामध्ये जर फरक करायचं म्हणलं तर करू शकतो आपण. तुम्हाला जसं खातं इनडायरेक्ट आहे का डायरेक्ट कशात घातलं तर खर्च खर्चच आहे, काही विषय नाहीये. कोणी म्हणणार नाही इनडायरेक्ट कम झाला डायरेक्ट कम झाला. हा ते नंतर जे ऍडव्हान्स टॅली शिकणार त्यांना ते करावं लागतं. इनडायरेक्ट कोणतं आहे डायरेक्ट कोणतं आहे. सेम इन्कमच्या बाबतीमध्ये जर पाहिजे झालं तर सेम तसे बघूया आपण. एक शॉप रेंट नावाचं खातं करू. शॉप रेंट. शॉप रेंट खात्याला नाव टाकलं E आणि C दिलं मी. इथं खाली आलो. आता इथं पहा, इकडे जर पाहिलं आपण वर जाऊया आपण, तर पहा इथं डायरेक्ट इन्कम एक, एक्सपेन्स डायरेक्ट, एक्सपेन्स इनडायरेक्ट, इन्कम डायरेक्ट, इन्कम इनडायरेक्ट, डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स. तर जर पाहिलं तर 3 आणि 3 6 खाते एक्सपेन्शन, 3 खाते एक्सपेन्सचे, 3 खाते इन्कमचेच आहेत. सध्या कुठलंही खातं जाऊ दे काय अडचण नाही. इन्कम म्हणले की उत्पन्न असतं आणि एक्सपेन्स म्हणले की खर्च. खर्च कुठलाही असो, कुठल्याही गोष्ट, पेट्रोलचं खातं बनवायचं, पेट्रोलचं नाव टाका, डायरेक्ट एक्सपेन्स टाका. इन्कम आहे, समजा तुम्ही एखादी गोष्ट भाड्याने दिली आणि त्याचं तुम्हाला भाडं आले, मग ते कशात यायला पाहिजे, इन्कम मध्ये यायला पाहिजे. सेम तसे जसं तुमच्या दुकानाचं परचेस अकाउंट आहे, परचेस मध्ये जायला पाहिजे, सेल्स मध्ये जायला पाहिजे, क्रेडिटर्स क्रेडिटर मध्ये, डेबिटर्स डेबिटर मध्ये,
80 कर लोन, जे बी तुम्ही समजा तारण न ठेवता घेतलेलं लोन आहे त्याला 80 कर लोन असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर कॅश इन हँडची गरज नाही, कॅपिटल अकाउंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कॅपिटल अकाउंट. तर वाटल्यास आपण ते बनवूनच पाहूया. कॅपिटल कॅपिटल म्हणजे भांडवल, आणि भांडवल कोण देतं? आपण दुकानामध्ये टाकण्यासाठी. कॅपिटल अकाउंट आपल्याला गरजेचं आहे. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक 27 खात्याचं एक शीटच देऊन टाकतो, की ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णतः दिलेलं आहे. तुम्हाला मी दाखवू शकतो मी. एक मिनिट. हे आमच्या नोट्स आहे स्वतःचे. चला पुढं थोडस हे तुम्हाला देणारच मी बघा. ग्रुप आणि त्याचे मराठीत नाव येतं. आता आमच्या पद्धतीने आम्ही मराठीत नाव लिहिलेले, त्यात चूक असू शकते, त्याबद्दल होऊ शकतं आमच्याकडून बी चुकीचं, की त्यासाठी कमेंट करून सर याचं नाव हे असं सांगा. जर काही चुकलं असलं आमच्याकडून तर काय अडचण नाही, मला मला काय वाटणार नाही त्याचं. हे तुम्हाला मी सांगितलं होतं की 34 प्रकारचे ग्रुप्स असतात, आणि हे ग्रुपला मराठीत काय म्हणलं जातं हे आम्ही आमच्या पद्धतीने लिहिलेले. लेजर्स तुम्हाला मी सांगितले, लेजर्स म्हणजे खातं आपण आपल्या गरजेनुसार खातं तयार करू शकतो, त्यात बदल करू शकतो. तर तुम्हाला पहिले सांगितलं होतं, दाखवले होते की टॅली पहिले 2 खाते बनवून दिली, कॅश आणि प्रॉफिट लॉस. हे ऑलरेडी त्याच्यामध्ये हायलाइट करून दिले. कॅपिटल, परचेस, सेल्स आणि कॅश या खात्याचे नाव आणि याचा ग्रुप एकच असतात. परचेसला परचेस म्हणलं जातं, कॅपिटलला कॅपिटलच म्हणलं जातं, आणि कॅशला कॅश आणि शेअरला शेअरच म्हणलं जातं. त्याच्यामुळं हे खाते बनताना यांचं नाव आणि यांचा ग्रुप हे एकच आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. तर तुम्हाला मी पहिलं सांगितलं की डिलीट करण्यास शॉर्टकट एकच आहे, Alt प्लस D. त्यात काही अडचण नाहीये. दुसरी एक गोष्ट आपण शिकलो होतो की मेलिंग डिटेल्स. इथं जर पाहिलं आपण तर यामध्ये खात्याचे पूर्ण ऍड्रेस भरावेत. IMP CR म्हणजे क्रेडिटर, DR आणि बँक यासाठी पूर्ण ऍड्रेस आवश्यक आहे. आपण बनवताना पाहिलंय मित्रांनो. त्यानंतर हे बघा, उदाहरणार्थ कंपनीचं लेजर आणि त्या ग्रुपचा एक टेबल आम्ही बनवलेला आमच्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी, की लेजर कोणते असावेत. इथं DR आणि CR यासाठी टाकले की त्या मुलाला कळतं की हा डेबिटर आहे आणि हा क्रेडिटर आहे. आणि इथं त्या अकाउंटचे ग्रुप्स कोणते कोणते वापरलेले इथं हे पण इथं आपण टाईप करून दिले. तर ही शीट तुम्हाला आम्ही देणार आहे. काही महत्त्वाचे शब्द आहेत जसे क्रेडिटर, तर मी तुम्हाला पूर्ण पहिल्याच व्याख्या सांगितली होती. त्याच्याकडून माल वस्तू काही आणतोय आपण, पैसे आणतोय काही आणतोय, तो आपला क्रेडिटर झाला, आणि ज्याला आपण देतोय तो झाला आपला डेब्टर. काही महत्त्वाचे शब्द येतं हे टॅली शिकण्यासाठी महत्त्वाचे असतात. परचेस, सेल्स, लायबिलिटी, कॅपिटल, असेट्स, एक्सपेन्स, इन्कम, लोन, GST. आता GSTचे रेट तर काल परवा दिवशीच कमी झालेत, त्याबद्दल GST टाकायला पाहू आपण. डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स हे आहे असं. तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला 27 ची एक लिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो, की त्याचा तुम्ही हे असे खाते तुम्ही बनवून बघा. बघून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय अडचण आली तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आपण त्याचं सोल्युशन काढूया, काय अडचण नाही. तर आज मित्रांनो आपण पाहिलं की खातं कसं बनवायचं, आणि ते डिलीट कसं करायचं, कुठलं खातं कुठल्या ग्रुपमध्ये जाणं आवश्यक आहे. खात्याचा ग्रुप चुकला की तुमचा पूर्णतः पुढचा व्यवहार चुकला. तेच काच वाद नाही, काहीच वाद नाही. आणि बघण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग होता दुरुस्त करणे, डिलीट करण्यासाठी अल्टर. आणखीन एकदा पाहू आपण. अल्टर करतोय आपण आणि लेझरवर येतोय. जसं की मी शॉपरेंट नावाचं खातं म्हणलं होतं मला नाही पाहिजे, मी याला ओपन केलंय आणि अल्टर दाबून याला करतो आणि याला केलं येस. जसं की आपलं CRचं खातं बनलं होतं गणेश इलेक्ट्रॉनिक्स नावाचं, हे पण आपल्याला लागत नाहीये. मग मी इथं गेलो, अल्ट दाबून केलं, काही अडचण नाही. तुम्ही खाते बनवा, डिलीट करून बघा. आणि दुसरी गोष्ट, चार्ट ऑफ अकाउंट्स मध्ये बघा की लेझर मध्ये येऊन की तुमचे बनलेले खाते त्याच त्या ग्रुपमध्ये आहेत का. जर तिथं बदल झाला काय त्या ग्रुपचा, तर समजून घ्यायचं की आपलं खातं बनताना चुकलंय. सुरुवातीला 1-2 वेळेस त्रास होतो, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कमीत कमी 3 वेळेस खाते बनवा आणि 3 वेळेस तुम्ही ते खाते डिलीट करा. एकदा तुमच्या लक्षात आलं की कुठल्या ग्रुपमध्ये कुठलं खातं जाते, तर तुम्हाला आयुष्यात टॅलीमध्ये अडचण येणार. आणि टॅलीचा मेन जो पाया आहे ना तो इथंच आहे. कारण की जर तुम्हाला खातं बनवता आलं तर तुम्ही टॅली शिकलात, बाकी पुढे व्यवहारच आहे, बाकी पुढं काहीच नाही. ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट
4 नंबरच्या पार्टमध्ये, आणि 4 नंबरच्या पार्टमध्ये माझा अशी आशा आहे की तुम्ही तोपर्यंत खाते म्हणून ठेवता. 4 नंबरच्या पार्टमध्ये आपण शिकायला जाऊ व्यवहार, ज्याला म्हणतात आपल्या भाषेमध्ये व्हाउचर्स. तर मुख्य व्हाउचर जर पाहिले तिकडच्या कडीला कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट हे एका दिवसात शिकणार नाहीये. आपण सुरुवातीला एक एक व्हाउचर घेऊनच शिकणार. रिसिप्ट कसं काम करतं हे शिकणार, नंतर कॉन्ट्रा कसं काम करतं हे शिकणार, नंतर पेमेंट कसं काम करतं हे शिकणार, नंतर परचेस शिकणार, नंतर सेल शिकणार. वन टाइम आपण हे शिकवत नाही. मी आमच्या विद्यार्थ्याला शिकवतच नाहीये असं की आम्ही सुरुवातीला रिसिप्ट जोपर्यंत त्याच्या डोक्यात बसत नाही तोपर्यंत त्याला तुम्हाला काहीच फायदा नाही. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या पार्टमध्ये भेटूया. आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि माझी सांगत असताना काही जरी भाषा चुकली तर मित्रांनो माफ करा, काही अडचण नाही. आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये जर माझ्याकडून शिकवताना काही चुकलं जरी असेल तर तशीही कमेंट करा, काही अडचण नाही आपल्याला. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.